नमस्कार मंडळी, वेलकम टू गणेश पवार ब्लॉग्स. पुन्हा एकदा स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण ट्रॅव्हल करतोय मैसूरला आणि दादरवरून नुकतीच ट्रेन निघाली आहे. दादरचा मागचा परिसर आपला माटुंगा कारचेटचा आणि आपण निघालो आहे मैसूरकडे. तर 24 तास आपण ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करणार आहोत. तर 24 तास काय धमाल मस्ती होते ते बघूया. अजून बरेच लोक याचे बाकी आहेत. आम्ही दोघंच जण चढलो आहे, बाकी कल्याणला 3 जण चढणार आहेत. तो खूप धमाल मस्ती होणार आहे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ट्रेनमधला 24 तास सफरचा आनंद घ्या. सो आत्ता वाजले 1:30. येऊन पोचलो आहे पुण्याला. पुणा स्टेशन बघू शकता. हे मागे आहे पुणा स्टेशन आणि ही आपली आहे शरावती एक्सप्रेस. सो आता चालली झोपाची तयारी. लोणावळ्याला थांबली होती थोडा वेळ, एक मिनटासाठी असेल. त्याच्यानंतर कर्जतला थांबली आणि डायरेक्ट पुणे थांबले. बाकीमध्ये आधीमध्ये स्टॉप नाही आहे. इथून पुढे अजून आपल्या महाराष्ट्र राज्यातले 2-4 स्टॉप असतील. त्याच्यानंतर ही ट्रेन निघेल मैसूरच्या दिशेने. शुभ सकाळ मित्रांनो, बघू शकता माझ्या मागे कराड स्टेशन आहे. सकाळचे 5 वाजले आणि आता येऊन ट्रेन पोचलेली आहे कराडला. इथून पुण्यावरून फक्त सातारा थांबली. साताऱ्यावरून डायरेक्ट ट्रेन कराडला आली. बघू शकता मागे कराड स्टेशन आहे. याच्यानंतर सांगली, मिरज, मग बॉर्डर क्रॉसिंग होईल आणि थेट आपण पहिलं कर्नाटक राज्यामधलं कुडाची स्टेशनला ट्रेन थांबेल. आता सध्या थांबली कराडला. अर्धा पाऊण तासामध्ये सांगलीला पोचेल. त्यानंतर मिरज, मग कुडाची स्टेशन. सो आता वाजले सकाळचे 6 आणि आम्ही येऊन पोचलेलो आहोत सांगली स्टेशनला. हे आपल्या महाराष्ट्र स्टेटमधलं सेकंडला स्टेशन असेल. याच्यानंतर मिरज येईल लास्ट महाराष्ट्र राज्यामधलं. त्याच्यानंतर पहिलं स्टेशन कर्नाटक राज्यातलं येईल 6:30 वाजता. सो आता आपण आलो आहे सांगलीला. पुण्यानंतर बऱ्यापैकी थंडी वाढली. पुण्याच्या आधी थंडी एवढी नव्हती. पुण्यानंतर सातारा, सांगली, कराड या इथे थंडी प्रचंड आहे आणि बऱ्यापैकी गारठ आहे. सो आता बघू शकता सकाळची 6 सांगलीला. सो आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत मिरज रेल्वे स्टेशनला, मिरज जंक्शनला. बघू शकता. खरं तर आम्ही खूप लास्टच्या डब्यात असल्यामुळे ना स्टेशन प्रॉपर आम्हाला बघायला भेटत नाही आहे. पण माझ्या मागे आहे मिरज स्टेशन. आता इथे बरीच लोक उतरले. आता इकडून आपला ॲक्च्युअल दुसऱ्या राज्याचा ट्रॅव्हल चालू होईल. इथून कर्नाटकसाठी आपण प्रस्थान करणार आहोत. आता इथे 10 मिनटाचा हॉल्ट आहे. 10 मिनटानंतर इथून ट्रेन निघेल. कारण इथे पाणी वगैरे भरायचं या जंक्शनला काम होतं. सो वॉटर फिलिंग होईल. तर आता जवळजवळ ऑलमोस्ट सकाळचे 6:30 वाजले. दिवस उजडायला लागला आहे. तरी पण अजून आम्हाला रात्री 10 वाजता ही ट्रेन मैसूरला पोचणार आहे. तो अजून बरेच तास या ट्रेनमध्ये काढायचे आहेत. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि पूर्ण ट्रेन जर्नीचा मजा घ्या. सो नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत कुडाची रेल्वे स्टेशनला. कर्नाटकातील हे पहिलं रेल्वे स्टेशन आहे. ॲक्च्युली आहे ते ट्रेन आता जास्त वेळ थांबणार आहे कारण वेळेच्या आधी आली आहे ही ट्रेन. खरं तर 7:20ची वेळ होती. आता ट्रेन 7:12लाच या इथे आले. सो 7:21ला इथून ट्रेन सुटेल. तर वेळेच्या आधी आले की त्यामुळे ही ट्रेन थांबवली. विचारलं की मला वाटलं क्रॉसिंगसाठी थांबले बराच वेळ, पण क्रॉसिंगसाठी नाही. इथे ट्रेन लवकर आली आहे मिरजवरून, त्याच्यामुळे ही ट्रेन थांबवून ठेवली. जो टाईम आहे 7:21चा इथून निघायचा, त्या टायमाला ही ट्रेन इथून जाईल. सो आत्ता वाजले 9 आणि आम्ही येऊन पोचलो आहे बेळगाव रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनवर सध्या जरा खायचं एक्सप्लोअर करतो आहे. पण सध्या प्रॉब्लेम असा आहे की इथे फक्त इडली वडेच अवेलेबल आहे. आम्हाला इडली वडे नाही खायचे आहेत कारण आता पुढचे 10 दिवस सकाळचा नाश्ता तोच करू शकतो, इडली वडे. सो आम्ही दुसरा शोधतो आहे. पण प्रॉब्लेम असं झालं आहे की ह्या प्लॅटफॉर्मवर फूड स्टॉल नाही आहे. आमच्या समोरच्या प्लॅटफॉर्मवर फूड स्टॉल आहे. त्या लाईनीत तिकडे 5-6 फूड स्टॉल आहेत.
पण इकडे तेवढा फूड स्टॉल नाही, इथे एकच होता, ते सगळं वेफर वगैरे होतं. बघू शकता इकडे स्टेशनवर सगळे इडली वडेवालेच आहेत, बाकी दुसरा नाश्ताच नाही. आणि फूड स्टॉल पण त्या साईडला आहे. तो पटरी क्रॉस करून जायला आणि तेवढा टाईम नाही, ट्रेनचं 5 मिनटंच थांबणार. आता वाजले दुपारचे 11:30 आणि आता आम्ही पोचलेलो आहोत धारवाड या स्टेशनवर. बघू शकता धारवाड स्टेशन. इथून थोड्याच अंतरावर म्हणजे अर्ध्या-पाऊण तासावर हुबळी जंक्शन आहे, जे ह्या ह्याच्यातलं मला वाटतं सर्वात मोठं स्टेशन असेल हुबळी, कारण तिकडे सगळं जेवणाचे वगैरे स्टॉल्स पण बऱ्यापैकी असतात. आणि इकडे एवढे बाकी छोट्या छोट्या स्टेशनवर स्टॉल खूप कमी आहेत. आता बघू. सो फायनली आमची हाफ जर्नी पूर्ण झाली. आता आम्ही पोचलो हुबळी या स्टेशनला. तर इकडे आता आम्ही शोधते भाजी कुठे भेटेल का, कारण आमच्याकडे पाव ऑलरेडी आहेत आणि बरंचसं सुका खाऊ आमच्याकडे आहे. तर आम्ही इथे भाजी वगैरे कुठे स्टेशनवर भेटते का बघतो, कारण इथे बरीच लोक बिर्याणीचं, अंडा बिर्याणी, चिकन बिर्याणी असं घेऊन उभे आहेत. तो बघूया इथे अजून काय जेवायसाठी भेटते. हाफ जर्नी आमची आता पूर्ण झाली आहे. अजून तरी 10 तास बाकी आहेत, कारण रात्री 10 वाजता ही ट्रेन मैसूरला पोहोचते. हे हुबळी स्टेशन आहे आता आणि दोन्ही साईडला ट्रेन उभी आहे. इकडे या साईडला ट्रेन ही मुंबईकडे जाणारी आहे आणि ती आता आम्ही त्या ट्रेननी मैसूरला चाललो. तर आम्ही या स्टेशनवर आता भाजी बघतोय, बघूया भाजी भेटते का. सो हे आमचं 24 तासाचं विराड. ही सगळी आमची मंडळी मेहंदी काढायचं काम चालू आहे, काही पिक्चर बघतायत, काहीचं खायचं काम चालू आहे, काही जेवण घेऊन येत आहेत, काही जेवण घेऊन येत आहेत. प्लस आम्ही काय आम्ही दहीचे असे इथे कॅन भेटतात मटक्यामध्ये, दही ते घेतले आम्ही. चुकून बोललो कॅन, मटकेचे दही होते. सो आत्ता आम्ही पोचलेलो आहोत हवेरी या स्टेशनवर. हे स्टेशन तब्बल 2-2.5 तास लांब आहे हुबळीवरून. हुबळीला जाऊन 2 तास झाले. हुबळीला 12 वाजता ट्रेन होती, आता करेक्ट 2:15 झालेत आणि आम्ही येऊन पोचलेलो आहोत हवेरी या स्टेशनवर. आणि आमची मंडळी बघू शकता आता सगळे रिलॅक्स करतात, इथे रिलॅक्स करताय. 2 तासानंतर हा स्टेशन आला आहे, बराच लांब होता आणि याच्यानंतर पण सगळे स्टेशन अर्धा पाऊण तासाने लांबच आहे. आता ऊन बरंच वाढलं आहे आणि जस्ट जेवण घेतलं, पण जेवणामध्ये एवढं काय खास नव्हतं. आम्ही एक व्हेज पुलाव घेतला आणि एक अंडा बिर्याणी घेतली होती, पण ती एवढं काय खास नव्हतं, त्याच्यामुळे एवढं टेस्टलेस नव्हतं. हुबळीला होतं. बाकीचं जेवण तुम्ही IRCTCच्या वेबसाईटवरनं मागवलं तर तुम्हाला ते चांगलं भेटू शकतं, बट अनफॉर्च्युनेटली एवढं चांगलं जेवण हुबळी स्टेशनला पण आता मिळत नाही. बाकी घरातून आम्ही स्नॅक्स घेऊन आलो, तेवढं खाल्लं आणि थोडं सुका जी घरातून परोठे वगैरे आणले तेच खाल्ले. बाकी असं दुसरं ट्रेनमध्ये पण असं एवढं काही खास ऑप्शन खायला असं या ट्रेनमध्ये येत नाही, एवढं काही खास भेटत नाही. दही चांगलं भेटतं, बाकी एवढ्या गोष्टी काही खास नाही. सो आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत असंकरी रेल्वे स्टेशनवर. या रेल्वे स्टेशनवर सुद्धा 10 मिनिटाचा हॉल्ट आहे ट्रेनला. स्टँडर्ड हॉल्ट आहे, जो तुम्हाला टाईम टेबलमध्ये पण दिसेल. इथे 10 मिनिटाचा हॉल्ट आहे. इकडे बरीच लोक उतरतात पण आहे. इकडून कदाचित कनेक्टिव्हिटी असेल वेगवेगळ्या रस्त्यांची. आणि सगळे आता उतरलेत, सगळ्यांच्या झोपा पूर्ण झाल्यात, फोटो काढतायत. ही फोटोग्राफर ते सगळे फोटो काढतायत.
सो फायनली 24 तासाची जर्नी पूर्ण झाली. बघू शकता आमच्याकडे एवढं सामान आहे आणि जवळपास काल 9:30ला बसलो होतो, आज तब्बल 10 वाजले. 24 तास पूर्ण झाले आम्हाला ट्रेनमध्ये. फायनली येऊन पोचलेलो आहोत म्हैसूरला. इथून आपण चेक इन करणार पहिला हॉटेलला, मग जेवायचं ऑप्शन बघणार आहोत. हो शकता सामान भरघोस आहे, कारण लग्नाचंच कपडे जवळपास 4-5 दिवसाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे जास्ती कपडे आहेत. चालू ठेवा, आता चालू ठेव.